पेटवा पेटवा. इंजेक्शन दे. हॅलो 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 हॅलो. माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करण्यापूर्वी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना पुन्हा एकदा शाहीर विदाई देण्याचा मानाचा मुद्रा. खर तर तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण एवढ्या थंडीतूनही एवढ्या गारठ्यातूनही आज आपण सगळे बसलेले आहोत. हीच आपल्या कोकणातील जी परंपरा आहे जाखणीची, त्याची हीच ताकद आहे. आणि म्हणून बघा, खदलवायचे तुम्हाला बदलवायची होते. फक्त तुमचा सपोर्ट राहू देत, मग तुमच्यासाठी नाही तर उगाच आपलं काहीतरी वेगळं नाही होणार, त्यातला काय प्रकार नाही हो. हा, आज तुमच्यासाठी तुमच्या मनोरंजनासाठी इथं आणलाय म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कसं. आता बुवा काय गायचे ते गाऊन गेलेत, गाऊन पण गेलेत, ते हवून पण गेलेत नाही का. मी म्हटलं होतं ना, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच हो, ते कधीच नाही सरळ व्हायचं, कधीच सुधारायचं नाही ते. कॉमेडी बारी म्हणतात, कॉमेडी गाणी घेतो. काय कॉमेडी गाणी, चड्डीनी हड्डीनी, ही कॉमेडी गाणी झाली. मजाक मजाक म्हणजे मी बोलायला लाजणारी नाही. पहिल्यांदा बुवांनी सांगितलंय मी नर्स आहे, त्यामुळे ह्युमन बॉडीचा पार्ट मला असं माहित आहे. मग मेल असो फिमेल असो, बरोबर आहे ना. त्यामुळे कुठल्या पार्टवर बोलायला, आणि माझ्याशी तर बुवानी ह्या चड्डी पिटी ह्याच्या वार्ता करायच्याच नाही. व चड्डी ना अजून बरंच काय काय बोलू शकते. पण सुसंस्कृत घराण्यातली मी म्हणत नाही, तुम्ही नाही, पण मी आहे. माझ्यावर काही निर्बंध आहेत की बाबा एवढ्या खालच्या लेवलला आपल्याला जायचंच नाहीये. जे कार्यक्रम करायचे ते व्यवस्थित, स्वतःच पण नाव राखून, कुटुंबाचं पण नाव राखून. पण याचा अर्थ असा नाही की ह्याची वरात काढल्याशिवाय जाणार नाही. हा, तत्पूर्वी या ठिकाणी आपण कलाकारांवर सदोदित प्रेम करणारे आमचे प्रवीण दादा पत्याणे यांच्याकडून 1001 रुपये मिळालेला आहे. आणि बघा, कार्यक्रमाची सुरुवात चांगली करूयात, शेवटही चांगलाच होईल, मध्ये मग बुवाकडे वळूयात. तत्पूर्वी या ठिकाणी कलेवर कलाकारांवर प्रेम करणारे असे हे पत्याणे कुटुंब आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक शंकर दादा यांच्यावर फक्त एक कडव्याचं गाणं घेतलेलं आहे, ते सादर करता आणि मग बुवांकडे वळते. बघा, हे गाणं आता इथे आल्यावर लिहिलेलं आहे, चूक भूल माफी असावी. आणि म्हणून बघा काय म्हणते, राही नेहमीच तत्परा, रात्र पाहिली ना पाहिली पहाट, राही नेहमीच तत्परा, रात्र पाहिली ना पाहिली पहाट. प्रमिल पत्याने शंकर दादा जणू सामंत परिवाराचे दोन हात. आज हे दोन हात आहेत, यांच्या मागे तुम्ही सुद्धा आहात. शंकर दादा, त्यांचे सगळे मित्रमंडळी हे सुद्धा आहेत. असेच सगळे हात मिळून आज उदयजी सामंत, भैया सामंत यांसारखी मोठी मंडळी आणि त्यांच्या
मुळे हा आपल्या कोकणाचा विकास होत आहे. ही अशी हात त्यांच्या मागे असणं, मग ते आशीर्वादाचे असो, मदतीचे असो, काहीही आपल्या सगळ्यांचे हात त्यांच्या पाठीशी असतील तर ते आपल्यासाठी काहीही करू शकतात. मग अशी भाषणांमधून पण सांगितलं. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे बघा, राही नेहमी क्षमस्व. आणि आता बुवांकडे वळूया. हा बुवा जरा गारठलेलं दिसतंय. पहिली गोष्ट म्हणजे का तर सुरुवातीलाच आल्याला सुरुवात करतात, पण देवाचं नाव मी काय घेत नाही का, ही यांची ख्याती आहे. देवाचं नाव न घेताच बाई अशी न बाई तशी इथपर्यंत जाऊन पोहोचतात. पण आज काय ते गाडी रुळावर आले म्हणायची. हा मी गौरव गायली हे दिसाया दिसते रुबाबदार जशी काय चाफे काही साऱ्या नोटात नोट बाई उठून दिसते शंभराची. माझी मी गवत तुमच्यासाठी नवीन होती कारण या भागात मी येत नाही. हा आणि युट्यूबवर पण माझे फारसे कार्यक्रम नाहीये त्याच्यामुळे हा वर्षभर ही चाल बुवांसाठी मी ठेवली होती की आज घाल उद्या घाल, आज घाल उद्या घाल. पहिली लाईन जरा शिकायले नंतर काही जमलं नाही, पण बुवांनी तोड काय दिली. हा
आमचे दादा श्री प्रवीणजी पत्याणे यांच्याकडून पुन्हा एकदा 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बघा, मी आधीच सांगितलं होतं, याची प्रयत्न रातभर केला पण याचा आत्मधी नाही हो गेला. म्हणजे काय सांगितलं मी, बुवा कान जरा इकडे ठेवायचे. तुम्ही तोड देता ना, काय तोड देता, मी काय गायलं, याची प्रयत्न म्हणजे रातभर आम्ही तेवढा पारा ठेवला होता म्हणून तुझा आतमध्ये शिरला नाही ना. कोण सवंगडी शिरू दिला नाही. पण हे काट देताना काय म्हणतात, सकाळी समजल तुला ग बाय आतमध्ये गेला का घाना, फुल तुझ्या गहंडीला वाट लावून गेला हा काळा. म्हणजे का लोकांना डबल मिनिंग द्यायचंय ना माझ्या, पण लोकांना हे पण समजलं पाहिजे मी काय गाणं गायलं होतं, मी काय गवळण गायली होती. यांनी प्रयत्न रातभर की अरे तुझा आतमध्येच गेला नाही तर हंडीला काय काय हंडीची वाट कुठं लावतोय, जाऊन देईल तर वाट लावशील ना. बरोबर आहे ना. पहाराच मजबूत होता तुझा शिरल कसा आतमध्ये. अय वसाडी आम्हाला वसाडी म्हणूस ऐक मेले. काय ह्याने किती पण प्रयत्न केला तर पहारा एवढा मजबूत बरं शिवरून द्यायचा का नाही होत, तो आमच्या हातात होता कारण आम्ही तेवढा पहारा ठेवला होता ना. बरोबर ना. पटतोय ना. पटलाच पाहिजे. मग आता मला सांगा, उगाच आपला म्हणजे काहीतरी जोवायचा आणि काट द्यायची. बुवा ही काट अमान्य करते, पाहिजे तर परत पुढच्या वेळेस ना हीच गवळण ठेवीन, पण काट तेव्हा तरी बरोबर द्यायची. ही काट उगाच लोकांना आपलं काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही करायचं. आज तुमच्यासारख्या लोकांकडून हे अपेक्षित नाही. 30-30, 35-35 वर्ष कार्यक्रम करतायत. ह्याच्याकडून अपेक्षित नाही ना. लोकांना काय आपलं चालतंय, हा बुवाच आवड बोलले माझी आली, हा मग खदवा बुवा. असं नाही, जरा ऐकणारी जाणकार मंडळी पण असतात बुवा. त्यानंतर काय म्हणतात, हे रिमझिम पाऊस पाऊस पडत होता मधीच पडल्या गळा. काय बुवा म्हणतात बघा, उघड्या अंगे स्नानाला जाता म्हटलं ना पाहून बरं, येता हिला लाजवली ना, येता हिला लाजवली ना म्हणतात, पण ते ऐकायला काय जातं तुम्ही ऐकलं असं ना. येता हिला जवली ना बघा मी गाऊन वर काय म्हणतात, हा काय म्हणतात की हिला जर गाऊन शिवायची झाली ना तर 4-5 गोंद शिवायला लागतील. बोलले ना बुवा. एवढी जाडी हाय काय मी, हाय काय. थँक्यू त्याच्यासाठी थँक्यू. हाय मी मला माहिती आहे थोडीशी हाय. आता मी तेच बोल म्हणते, मला म्हणतो ही कळी. मी मगाशी गाणं गाऊन दाखवलं, दिसाय दिसते रुबाबदार जशी काय चालते कळी, आणि ते पण मला नाकात गाताय. नाकात आधीच हा बाईल या नाकात गातो. आधीच ह्याचा आवाज कसा, आधीच नाकात गातो. दिसाय दिसते रुबाबदार काय, जरा ते रेकॉर्डिंग हे फोन बिल लावले त्याने जरा बघा बुवा कसे म्हणाले. आणि म्हणते ही काय कळी नाही, काय ही कमळाचं फुल आहे. फुल अरे मेल्या तू सुकलेला धोतराचं फुल आहेस. कमळाचं फुल देवाच्या चरणी वाहतात तरी, बरोबर ना. कमळाचं फुल वाहतात तरी. आता कळी नाही ते मला पण माहिती. आता झाला माझा सगळ्या, त्यात काय नवीन, कळी फुल नाही. आता काय बोलायचं ना, मेल सुकलाय ना, मग ह्याला आम्ही म्हशीवाली ते घेतोय सगळं पुढे येते. सगळ्यावरती सगळं लिहून घेतलेलं आहे. पहिल्यांदा काय म्हणतात, उघड्या अंगे स्नानाला जाता वाटलं ना पाहून बरं, येता हिला जवली ना बघा मी गाऊन वर. आता हिला लाजवताना हिला लाजवली ना. आता मला काय म्हणायचं आहे बघा, तोड देते. उघड्या अंगी स्नानाला जाता लपून हा पाहायचा, उघड्या अंगी स्नानाला जाता
बघा मी गाऊन गाऊन म्हणजे वरच्या पट्टीत गाऊन बोलले ना. गाऊन म्हणजे कोण नेसलेला गाऊन नाही. त्यांनी काय सांगितले, गाऊन म्हणजे गाणं म्हणून हो, म्हणून हा गायचा. बरोबर ना? तेच ठरवलंय बुवा, हा गायचा, हा गायचा. हा विषय पटला बघा. उघड्या अंगी साऱ्यांची बघायला दळवीच्या बोलावर. बरं बुवा दळवी म्हणाले ना. आता मी महाडिक आहे ती गोष्ट सोडा, पण दळवी या नावानं आडनावानं फेमस आहे. आता मला काय म्हणायचं आहे बघा. जळी स्थळी आणि पाषाणी बघा जाऊ नये कदाच खरं. जळी स्थळी आणि पाषाणी बघा जाऊ नये कदाच खरं. येता वेळ महाकाळ दिसतो हा बघा चढताना रेड्यावर. महाकाळ म्हणजे काळाचा काळ महाकाळ यम. बरोबर ना? तो न्यायला येतो त्यावेळेस तो रेड्यावर येतो. तो विषय आहे. हा महाकाळ म्हणजे हा नाही, काळाचा काळ. आता अर्थ हे असेच ना, काळाचा काळ महाकाळ. हा अजून पण बुवाच्या नावावरून बरीच गाणी आहेत. शॉर्टकट मध्ये उल्लेख आहे. मला माहिती आहे थंडीत तुम्ही सगळे बसलेले आहात. जय स्थळी आणि पाषाणी बघा जाऊ नये कदाच खरं. जय स्थळी आणि पाषाणी बघा जाऊ नये कदाच खरं. येता वेळ महाकाळ दिसतो बघा चढताना रेड्यावर. येता वेळ महाकाळ दिसतो बघा चढताना रेड्यावर. म्हणतात मेली कशी फुगले बघा. म्हशीवानी कुठलं इंजेक्शन घेते काय माहिती नर्स आहे. हा आता मी फुगले खात्या पित्या घरची आहे. वसाड्या तू चुकलायस कशाने तो सांगाली. हा बुवाचं कसं आहे माहिती आहे. बुवा नमन करतात, भारूड करतात, ऑर्केस्ट्रा करतात, त्या शासनाचे कार्यक्रम करतात, पारायण करतात, तमाशा करतात. म्हणजे वर्षाचे 365 दिवस त्यातले 360 दिवस हा घराच्या बाहेर. घरात तुम्हाला जायला भेटत नाही. बरोबर ना? म्हणून ह्याची अशी अवस्था झाली. सुकलाय मेरा झुरून झुरून सुकलाय. आपण सगळ्यांनी समजून घ्या. कारण बुवाचं काही घरात जाणंच होत नाही ना. सगळे कार्यक्रम नुसते कार्यक्रम. आज इकडे झाला, उद्या कुठं तिकडं ऑर्केस्ट्रा ह्याव. त्यामुळं बुवाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. म्हणून ह्याची अशी पुढून पाडणी पाठून सपाट सगळा चेमाल्याला पाकिट झालाय बुवाचं. काय जीवत नाहीये. त्यामुळे आमच्यासारखे जराशा थोडा अंग असला काय जरासा दिसतो बुवाला. हा आणि म्हणतो की कुठलं इंजेक्शन घेते बुवा तू माझ्याकडे चुकून पण येऊ नको. तुझ्या अशा जागेवर इंजेक्शन देईन ना, मला हागना बुदना सगळं बंद करेन तुझं. किती वेळ आली ना तरी मी करणार नाही तसं म्हणा, कारण पेशा शेवटी नर्स आहे. एवढा काय करायची नाही, पण माझ्याकडे घेऊ नकोस. नसती खुन्नच निघालं बघा. त्यानंतर येता या दळवीची बघा आईनी जवली बघा. हा आता हाच विषय हाच पण मी कसा सादर करते बघा. जेव्हा राक्षसांचं वर्चस्व वाढायला लागलं होतं तेव्हा त्यांना संपवण्यासाठी ऋषी मुनींना विनंती केली होती की समुद्राचं पाणी तुम्ही प्या आणि ते आटवा. हा विषय आहे. शास्त्र सांगायला गेलं तर बरंच लाभ आहे, पण कमीत कमी वेळेत म्हणून हा विषय आहे. सादर कसा करते तो बघा. रत्नाकर, समुद्रातला समानार्थी शब्द रत्नाकर. हा आता मला काय म्हणायचंय बघा. ला ला
इजवणे म्हणजे विजवणे, बरोबर ना? गावरान भाषा आपली कोकणातली. इजवणे म्हणजे विजवणे. हा इजवून सुकला रत्नाकर, काम करू दाता तूप कर कर. हाय जाऊन सुकला रत्नाकर. बुवा ही फक्त तोड द्यायची होती, त्यामुळे वाजवत बिजत नाही. माझी गाणी जी आहेत ना ती मेन पुढं आहेत. बरं असो, आता जे काय होणार आहे 2-3 गाणी घेणार आहे, पण 100% मनोरंजन करून जाणार आहे. कारण बुवा काय गाणार आहे ते सगळ्यांना माहिती आहे. ग हंडी ग बॉल नी हे हेच विषय, आणि इजवणं विजवणं हेच विषय. ह्यांच्याकडे दुसरे विषयच नाही. हा मेला कमरे खालचा बुवा आहे, 65 एक नंबरचा चावड. सगळे पत्करतात पण हा नाही, कारण यांच्या लेवलला जाऊन बोलावं लागतं ना आम्हाला. बरोबर नाही बोललं तर म्हणणार बाई कमी पडली. तरी आवडतं, जे नाही बोलायचं ते नाहीच बोलत मी. ते म्हणते तुम्ही बोला, किंवा तुम्हाला माहितीये काय बुवा म्हणाले ते. आता गाणी काय असणार आहेत बघा. शेजारी बाई तुमचा टीव्ही, जास्त वाजत करत नाही कारण गाणी आपल्याला घ्यायची आहे. बघा, सांगते ही कथा पाहून जरा लोकांना ऐकू द्या. सांगते ही कथा पाहून परवा करे ना कशाची. सिद्धू आता आसामला ओडिसाला जाऊन आलाय, 4-5 वाजून आलाय, 4-5 दिवस. काल रात्री आलाय आणि आज इकडं लगेच आलाय. तरी पण बघा किती चिव. तो म्हणतात ना आपला कलेचा बाजच तसा आहे ना. सगळी मंडळी ओडिसाला जाऊन आलेत आजच्या कार्यक्रमासाठी खास. परत लगेच एमपीला सकाळची 5ची ट्रेन पकडून एमपीला जायचंय. तरी सुद्धा बघा, सांगते ही कथा परवा करे ना कशाची, परवा करे ना कशाची. नसता सहमत मताशी, नसता सहमत मताशी. हा महाकाय जगावपट स्वतःचे. शब्द ऐका, शब्द ऐका. नसता सहमत मताशी. हा महाकाय जटा जटा ही केसातली जटा बट जट बट वगैरे असं तिला म्हटलं जातं. जटा बिटा म्हणतात ना. हा वाईट काय बोलत नाही मी. नसता सहमत मताशी. समुद्र मंथनातून जेव्हा देवतांच्या वाट्याला विष आलं होतं आणि त्यावेळेस देव शंकर भगवान शंकराकडे जातात आणि त्यांना सांगतात की हे विष तुम्ही प्राशन करा. त्यावेळेस ते विष प्राशन करतात. त्यांना इतका त्याचा त्रास होतो की ते स्वतःची केसातली जी जटा असते ना ती उपटायला म्हणजे ओढायला उपटायला लागतात. स्वतःच्या केसातली जड बट असं समानाचे शब्द बरेच आहेत, ती उपटायला लागतात. तो विषय सादर करते बघा. आणि महाकाळ म्हणजे शंकराचं पण एक नाव आहे महाकाळ, बरोबर ना? शंकराचं पण नाव आहे महाकाळ. आणि म्हणून सांगते ही कथा पाहून व्यथा, सांगते ही कथा पाहून व्यथा. करे ना कशाची, परवा करे ना कशाची. नसता सहमत मताशी, नसता सहमत मताशी. महाकाळ जटा उपट स्वतःची. नसता सहमत मताशी.
राजाची मेस्त्री यांच्याकडून 501 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आलेला आहे. म्हणजे आपला आभारी आहे. धन्यवाद. विषय बघा. राजा सत्यजिताची ही कथा आहे आणि त्याच्यामध्ये जो विषय आहे पहिला गाणं गाते आणि मग विषय सादर करते. बघा काय म्हणते. हे धक धक होतंय काळीज हे काय म्हणते बघा. घडले कसे हे कळलं होती संपत्ती माझ्या घराची कशी झाली हो हिम्मत चोराची कशी झाली हो हिम्मत चोराची कोणी मारली या रत्नाकराची कशी झाली हो हिम्मत चोराची कुणी मारली या रत्ना म्हणजे रत्न कर म्हणजे हात या करावरची रत्ना कुणी मारली म्हणजे ढापली चोरणं मारणं ढापणं चोरणं. कशी झाली हो हिम्मत चोराची कशी झाली हो हिम्मत चोराची कोणी मारली या रत्नाकराची हो हिम्मत चोराची कोणी मारली या
संजयजी पवार यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपला आभारी आहे. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. प्रबोधनपर गीत गाणं घेऊन मी माझ्या वारीची सांगता करणार आहे. बघा, हे स्वयंपाक कर तुडाल काय हे बनून आलोय काय तुझे होतील उगीच हाल रे, बनून आलोय काय रे तुझे होतील उगीच हाल रे, एवढी तू आज्ञा पाळ रे माझी, एवढी तू आज्ञा पाळ रे. लाल रे ह्याची खाजवून झाले लाल रे, लाल रे ह्याची खाजवून. लोकांनी उचलून धरले ना डबल मिनिंगचा भाषा, डबल मिनिंगचा भाषा, पण माहित नाही ही लाल जी झाली ती खाजून लाल झालेली आहे. ह्यांना म्हणत नाही मी, शनिदेवांचा विषय आहे. मारुती राया तपाला बसला असताना शनिदेव त्याला जो शाप देतात त्यामुळे त्याच्या पूर्ण शरीराला खाज सुटते, तो विषय आहे. खाजून खाजून लाल होतो हे सगळ्यांना माहिती आहे. हे बनून आलोय काळ रे तुझे होतील उगीच हाल रे, बनून आलोय काळ तुझे होतील उगीच हाल रे, एवढी तू आज्ञा पाळ रे माझी, एवढी तू आज्ञा पाळ रे. लाल रे याची खाजून झाली लाल रे, लाल रे याची खाजून झाली लाल रे, लाल रे याची खाजून झाली लाल रे, लाल रे याची खाजून झाली लाल रे.
गोट्या गोरे, त्याचप्रमाणे भाऊ कोकरे आणि आनंद सुरवस यांच्याकडून प्रत्येकी 101 म्हणजे 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणजे आपण आभारी आहे. धन्यवाद. बघा, जाता जाता एक महत्वाचा विषय, इथे येऊन तुमच्या मनोरंजनासाठी थोडंफार इकडे तिकडे आम्ही बोलत असतो, परंतु हा जो एवढा मॉब जमा झालेला आहे, इथून येऊन काहीतरी चांगलं घेऊन जाल या अपेक्षेने सुद्धा आम्ही कार्यक्रम करत असतो. आणि म्हणून सध्या गाजत असलेला विषय आपल्या मराठी लोकांसाठी, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी मुंबईत मराठी भाषेसाठी मोर्चे निघाले. आपल्या कोकणात सुद्धा परप्रांतीयांचं वर्चस्व वाढत चालले आहे. इकडे लोक जागा जमिनी घेतायत, इमारती बंगले बांधतायत, कंपन्या बांधतायत आणि तिथं आपणच नोकर म्हणून त्यांच्या हाताखाली राबतोय. एवढं झालं ठीक आहे, परंतु आता आपल्या जमिनींचं, आपल्या जागेचं संवर्धन करा. आणि यासाठी माझा विषय जो अखंड वर्षभर चाललेला आहे, नक्की आपल्या सगळ्यांना आवडेल. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, इतराला शेड भाई न म्हणण्यापेक्षा आपल्याच एकातले समजा प्रवीण दादा पत्र्याने आहेत, यांना जे उद्योजक आहेत, आपल्यातल्याच लोकांना म्हणा शेड भाई, गुजराती मारवाडी इतर लोकांना म्हणण्यापेक्षा आपल्या लोकांना मोठं करा. आणि म्हणून काय म्हणायचं आहे बघा, आपल्याच लोकांना मोठं करा. आणि म्हणून विचार न केला पैशाच्या परक्याला म्हणतो तू आता शेठाणी भाई, हक्काची तू विकली भाकरी.
सामंत साहेब यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला कार्यक्रम करायची संधी मिळाली. त्याच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री शंकरजी गोरे साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी, तसेच आमचे प्रवीण काका पत्याणे यांची सुद्धा मी शतशः ऋणी आहे की तुमच्या सगळ्यांमुळे आज या ठिकाणी मला येता आलं, आपली सगळ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे एवढ्या थंडीतही आपण रसिक प्रेक्षकांनी अजूनही उपस्थिती लावलेली आहे, त्याबद्दल मी आपली सुद्धा सगळ्यांची शतशः आभारी आहे. कारण तुम्ही आहात म्हणून आमच्यासारखे कलाकार अजूनही टिकून आहेत. त्याचप्रमाणे जर आपली सेवा करताना या मुखातून काही वेडावाकडा शब्द गेला असेल तर या ठिकाणी मोठ्या मनाने, कारण बोलायच्या ओघात आम्ही असतो, इकडून तिकडून एक शब्द चुकून जात असेल, माझा शब्दांवरती फार कंट्रोल असतो, तरीही बोलायच्या ओघात जर एखादा शब्द गेला असेल तर या ठिकाणी मोठ्या मनाने क्षमा मागते. त्याचप्रमाणे बुवा सुद्धा माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने फार मोठे आहेत. बुवांना सुद्धा जर काही लागलं असेल तर मी आपली सुद्धा क्षमा मागते, कारण माफी क्षमा मागून कोणीही लहान मोठा ठरत नसतो. आणि हे इथले विषय इथंच ठेवून गेले म्हणजे आम्ही दोघंही पुढे गेलो तर जसे आमचे कार्यक्रम बऱ्याचशा लेडीजचे ह्यांच्याबरोबर कार्यक्रम बंद झाले, पण माझी ही एक सवय आहे की जिथल्या तिथे सगळे विषय ठेवायचे आणि इथून पुढे आपल्या परतीच्या परत प्रवासाला निघायचं. त्यामुळे बुवा वयाने मोठे आहात, तुम्ही मानाने सुद्धा मोठे आहात, तुम्हाला जर काही वाईट वाटलं असेल त्यासाठी मी तुमची या ठिकाणी क्षमा मागते. आणि पुन्हा एकदा माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपले डावा साऊंड, डावा दादा, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी आणि आमचा मित्र या ठिकाणी या ठिकाणी अचानक म्हणजे असे हौशी कलाकार काही असतात. सोहम कुवर यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केलेली आहे, तर त्याचेही खूप खूप आभार, धन्यवाद. आणि बुवांना त्यांच्या दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देते आणि माझा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. तत्पूर्वी या ठिकाणी गोट्या गोरे आणि आनंद सुरवसे यांच्याकडून 201 रुपये आहे, म्हणजे आपला आभारी आहे. धन्यवाद.
वर्षी ये लवकर बोलव ना तुला तू पाहिजे फक्त नानू पण आला आपला नानू पण आलाय नानू पण आला आपला आपण नानू इथे आपण अरे 10 मिनिटात अटक 10 मिनिटात नमस्कार मंडळी मोजून टाका 10 मिनिटं आहे की नाही जे काय त्यांनी मजा लुटवली बरं या ठिकाणी समर्थ कृपा भाजी सेंटर कोट